धम्ममित्र यांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। दुःखमुक्तीचे मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक देवदेव संघरक्षित यांना त्रिवार वंदन। सर्वात प्रथम मी संघाच्या संपर्कामध्ये कसे आले याबद्दल थोडक्यात सांगत आहे। मी पुण्याला राहत होते, ज्यावेळेस माझा डिप्लोमा होता त्यावेळेस माझे मामा गौतम इंगावले आताचे धम्मचारी पुण्यकुमार यांनी मला भाज्याला एक दिवाळीचे शिबिर लागले होते याच्याबद्दल माहिती दिली, सांगितलं मला त्यांनी। मी सहज त्या शिबिरामध्ये गेले आणि त्यावेळेस मला म्हणजे काहीच माहित नव्हतं धम्म काय आहे, संघ काय आहे। तिथे गेल्यानंतर मला तिथे ध्यान, योगा, प्रवचने, आणखीन पूजा याच्याबद्दल सगळी माहिती मिळाली आणि तिथे धम्मचारी तारा हृदया ह्या लीड करत होत्या वर्कशॉप। तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, त्यावेळेस त्यांनी मला संघाबद्दल माहिती सविस्तरपणे सांगितली आणि आपल्याला ध्यान का करतो आपण ध्यानाबद्दल पण माहिती त्यांनी दिली। 2 मैत्री भावना ध्यान, आनापानसती याबद्दल पण त्यांनी विस्तृतपणे वर्कशॉप लीड केलेला होता। तर तिथे मला संघाबद्दल आवड निर्माण झाली। त्याच्यानंतर माझे लग्न झाल्यानंतर माझ्या घरी धम्ममित्र वर्ग होता, तिथे धम्मचारी सत्यकुमार आणि धम्मचारी जिनरत्न सर हे तो वर्ग लीड करत होते। तिथे ते अतिशय मुद्देसूदपणे विषय मांडत होते, धम्म अभ्यास व्यवस्थित घेत होते। संघामध्ये कसं आपण आपलं भवितव्य घडवू शकतो, म्हणजे आपण संघामध्ये वेगवेगळे म्हणजे आपण प्रॅक्टिकल जीवनामध्ये न अटकता आपण आध्यात्मिक मार्गाकडे कसं जायचं याबद्दल पण ते प्रवचन देत असत, माहिती सांगत असत। त्याच्यानंतर मग मला संघाची आवड निर्माण झाली, तिथे त्याच्याबद्दल आपुलकी वाटत होती। संघामध्ये आल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाले, माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला। मला धम्मजीवन कसे जगायचे, आध्यात्मिक जीवन कसे जगायचे याबद्दल पण संघामध्ये आल्यानंतर कळाले। संघामधील मित्रमैत्रिणी माझ्यासाठी खूप विश्वासू आणि आधार देणारे होते आहेत, त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली। संघाने मला केवळ धम्माचे महत्त्व शिकवले नाही तर चांगल्या लोकांशी जोडले। त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आज मी इथे आहे। तर भंते संघरक्षित यांच्याबद्दल कृतज्ञता याबद्दल मी बोलणार आहे। भंते संघरक्षित यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि समर्पणामुळे बुद्ध धम्माच्या शिकवणींना आधुनिक काळात नवी दिशा मिळाली। त्यांनी धम्माचे तत्वज्ञान सहज आणि सुलभ केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे लाखो लोकांनी आपले जीवन सकारात्मकपणे बनवले। भंते संघरक्षित यांच्या कार्यामुळे धम्माचा दीपक अखंड तेवत आहे आणि त्यासाठी आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत। त्यांच्या कार्याचे स्मरण हेच आपल्याप्रती आपली खरी कृतज्ञता आहे। भंते संघरक्षित यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपण त्यांच्या महान योगदानाची आठवण ठेवली पाहिजे। भंते संघरक्षित यांनी बुद्ध धम्माला आधुनिक जीवनाशी जोडण्याचा अतुलनीय कार्य केले आहे। त्यांनी केवळ बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवरण न करता त्यांनी आपले बौद्ध धर्माचे जगभर पोहोचवण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य समर्पित केले। त्यांच्या शिकवणीने हजारो लोकांचे जीवन बदलले, त्यांना आत्मविश्वास दिला आणि त्यांचे जीवनाची नवी दिशा दिली। त्यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना करून धम्माचा प्रचार आणि प्रसार एक सर्वसमावेशक आणि सुलभ मार्गाने केला। त्यांच्या शिकवणीत जात, लिंग किंवा इतर धर्मांचे कोणत्याही प्रकारचा भेदभावाला स्थान नव्हते। भंते संघरक्षित यांचे कार्य केवळ तत्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते, तर ते कृतीशील आणि वास्तववादी होते। भंते संघरक्षित यांनी धम्माचा अभ्यास करून त्याला एक साध्या परंतु प्रभावी भाषेत सादर केले। त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांमुळे आणि प्रवचनामुळे बुद्ध धम्म हे केवळ अभ्यासाचे विषय न राहता जीवन जगण्याचा मार्ग बनला। त्यांच्या कृतीमुळे आज आपण बुद्ध धम्माच्या शिकवणींना सहजतेने आत्मसात करू शकतो। त्यांच्या शिकवणीचा आभास आणि जीवनावर झालेला सकारात्मक परिणाम हा आपल्या कृतज्ञतेचा मूळ भाग आहे। आपण भंते संघरक्षित
त्यांचे स्मरण आणि आदर त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात आचरणात आणून करू शकतो. त्यांच्या या योगदानाबद्दल आपण त्यांना सदैव ऋणी आहोत आणि राहू आणि त्यांची शिकवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची हीच त्यांच्या प्रती खरी कृतज्ञता असेल. थँक्यू.